एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी तिरंगा रॅली काढण्यात आली। दरम्यान हजारो समर्थकांसह इम्तियाज जलील मुंबईच्या दिशेने रवाना झाले। यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र होतं। इतर धर्माबाबत चुकीची वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज आणि नितेश राणेंवर कारवाई व्हावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली। तर जलील यांच्या मागणीनंतर रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणेंवर पलटवार करण्यात आला। इम्तियाज जलील यांचं आंदोलन राजकीय हेतूने असल्याचा आरोप करण्यात आला। हम चाहते हैं कि ऐसा कोई कानून बने कि जिसके तहत इन लोगों को सज़ा मिले, रामगिरी को सज़ा मिले, राणे का जो लड़का है उसको सज़ा मिले और कायदा है इस राज्य के अंदर, कानून है इस राज्य के अंदर, ये पैगाम जाना चाहिए। ये तो सियासत ही है, क्योंकि राजकीय लोग जो होते हैं तो वो राजनीति के कारण उनको अपनी रोटी सेकनी होती है और संभ्रम पैदा करते हैं समाज में, और वो जलील कर रहा है। क्यों कर रहे होगे जलील, ऐसा क्या लगता है आपको? राजकारण के कारण अभी उनको हाँ इलेक्शन है, इलेक्शन में अभी केंद्र सरकार में तो आए नहीं, अभी महाराष्ट्र राज्य सरकार के भी इलेक्शन आ रहे हैं, तो उसके लिए उनको लगता होगा कि हम ऐसा लोगों को संभ्रम पैदा करेंगे तो हम जीत जाएंगे। जमलेले जे काही जिहादी जे मुंबईला जमतायत त्यांच्या आणि तिरंग्याचा काय संबंध हा मुळामध्ये त्यांनी मला पहिले सांगावं। गणेश चतुर्थीच्या नंतर झालेल्या ईदच्या जे काही रॅली निघाल्या, मोहम्मद पैगंबरांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्या, त्या जुलूसमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले, म्हणून आज जे मुंबईमध्ये जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं। इम्तियाज जलील यांच्या नावातच जलील आहे हे आम्हाला संविधान शिकवणार असं म्हणत निलेश राणेंनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली। पहिलं तर इम्तियाज जलील ही व्यक्ती जनगण मन म्हणते का, जरा माहिती काढा। हे ह्यांच्या नावातच जलील आहे हे आम्हाला संविधान शिकवणार, हे रॅली काढणार। ह्यांचा काय अधिकार आहे? ह्यांना सांगा भारत माता की जय म्हणाला आणि मग मला सांगा हे भारत माता की जय म्हणतात का? हे देश आम्हाला शिकवणार।